शिवाजी महाराजांचा नेमकं एक छोटा प्रसंग सांगतो मी। आपण रॅली काढून आलो, सगळं केलं। खरंच शिवाजी महाराजांच्या म्हणजे एक तरुणी होती, ती रस्त्याने जात होती। रस्त्याने जात असताना तिच्या माग 2-3 गुंड प्रवृत्तीची मुलं तिच्या मागे लागले। तरुणी धावत होती, गुंड त्याच्या मागे लागले। रात्रीची वेळ होती, ती पुढे धावत होती, ते मुलं तिच्या मागे धावत होते। ती पळत होती, हे त्यांच्या मागे पळत होते। पळत असताना झालं काय की ती जीवाचा आकांत करून पळत असताना आपला जीव वाचवायचा आहे, आपले आबरू वाचवायची आहे, आपले प्राण वाचवायचे आहे, म्हणून जीवाच्या आकांताने ती पळत होती। तिच्या मागे सैरावैरा हे धावत होते। तिला तिच्या जीवाच्या आबरूची, तिचं चारित्र्य तिला वाचवायचं होतं। ती पळत असताना अचानक ती रात्रीचं वेळ होती, अशा घराच्या समोर ती गेली की ज्या घराच्या बाजूला तिनं सहज पाहिलं की घर कोणाचं आहे मला माहित नाही, या घरात कोण आहे हे तिला माहित नाही। तिनं दरवाजा ठोठावला, वाजवलं आणि एक तरुण, उमदा तरुण त्या ठिकाणी आला। त्याने दरवाजा उघडला आणि त्या तरुणीला त्याने विचारलं की ताई तुझं नेमकं काय आहे, काय घाबरली तू, का आलीस? तिने सांगितलं मी तुला नंतर सांगते भाऊ, फक्त मला तुझ्या घरामध्ये आश्रय दे। मला तू तुझ्या घरामध्ये, माझ्या मागे 2-3 गुंड लागलेले आहेत, वाईट प्रवृत्तीची मुलं, माझ्या आबरूची, माझी आबरू धोक्यात आहे आणि मला तुझ्या घरामध्ये तू आश्रय दे। दरवाजा उघडला, उघडल्यानंतर त्याने त्या तरुणीला आत प्रवेश दिला। दरवाजा आतून लावून घेतला। घरामध्ये तो तरुण मुलगा एकटाच होता। घरात गेल्यानंतर त्याने सांगितलं की ताई तुझ्या जीवाला या घरात धोका नाही म्हणे, तू इथं शांतपणे राहा, काही टेन्शन घेऊ नको। थोडा वेळ झाल्यानंतर ते मुलांनी इकडे तिकडे पाहिलं असेल, ते निघून गेले। रात्रभर त्या घरामध्ये तो अपरिचित तरुण, तिच्या ओळखीचाही नव्हता आणि ही त्याच्यासाठी अपरिचित तरुणी होती, ती तिच्याही तो ओळखीचा नव्हता। दोघही जण रात्रभर या घरामध्ये थांबले। थांबल्यानंतर सकाळ झाली। सकाळ झाल्यानंतर त्या तरुणाने विचारलं त्या ताईला की ताई तुझ्या मागे काही गुंड प्रवृत्तीचे लोक लागले आणि हे लोक तुझ्या आबरूला धोका होता, तुझा जीव, प्राण आणि आबरू सगळं वाचवण्यासाठी तू घरामध्ये इथं माझ्या घरात प्रवेश केला। फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर सांग की तू, जे लोक तुझ्या मागे लागले ते वाईट होते, पण मी सुद्धा अपरिचित होतो, मीही तरुण होतो, मीही एकटाच होतो, मग माझ्या घरावर माझ्याकडे तू कोणत्या विश्वासाने आली आणि माझा दरवाजा ठोठवल्यानंतर तू माझ्यावर कसा काय विश्वास टाकला की या माणसाच्या घरामध्ये मी सुरक्षित आहे, याचं कारण मला हवं आहे। त्या तरुणीने जे उत्तर दिलं ते खरोखर खूप आपल्या मनाला घर करणारं किंवा आपल्या मनामध्ये शिवरायांचा आदर करणार आहे। त्या तरुणीने काय उत्तर दिलं माहिती आहे का? त्या तरुणीने सांगितलं मी धावत असताना, माझ्या जीवाचा आकांताने मी पळत असताना हे लोक माझ्या मागे लागले। माझ्या जीवाचं काय होईल सांगता येत नाही, माझी आबरू जाऊ शकते आणि हा माझा सर्वात मोठा दागिना आहे। मी या ठिकाणी आल्यानंतर तुझ्या घराचा दरवाजा बंद होता, पण मी आत खिडकीतून पाहिलं तर तुझ्या घरातल्या भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो होता। तो फोटो मी पाहिला आणि मग माझ्या मनात विचार केला की ज्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे त्या घरामध्ये कोणत्या माता माऊलीला कोणत्याही कशा प्रकारचा धोका नाही आहे। माझ्या आबरू खरं वाचणारा कोण आहे, कारण शिवछत्रपती महाराजांचा फोटो ज्या घरात आहे त्या घरात मला कुठलाच धोका नाही। आज शिवछत्रपती महाराजांच्या फोटोवरून त्या माणसावर त्या तरुणीने विश्वास ठेवला। मग मला तुम्ही सांगा आता, छत्रपती शिवाजी महाराजांचे हे जे असाच राजा होणे नाही, शिवाजी महाराजांसारखा राजा होणे नाही, कारण परकीयाची आता एवढे मंदिर नेस्तनाभूत केलेत, आपल्या माता भगिनींना यांनी छळलं, या कुप्रवृत्तीच्या लोकांनी यांची आबरू लुटली, तरी सुद्धा शिवाजी महाराजांनी परकीयांची, शत्रूची सून ज्यावेळेस त्यांच्या पदरीमध्ये येते तेव्हा लोकांनी सांगितलं जशाच तसं करा, ज्याचा बदला त्याच्याशी झालाच पाहिजे। आणि आपल्या बायांच्या आबरू गेल्या तर या बाईचे सुद्धा काय करायचे नाही, पण शिवाजी महाराजांनी सांगितलं त्यांच्यात आपल्यात फरक काय, अरे ती जरी आपल्या शत्रूची घरची बाई असेल तरी तिचा मान सन्मान झाला पाहिजे, ती कोणाची तरी स्त्री आहे, आपण तिचा सन्मान केला पाहिजे। उलट शिवाजी महाराजांनी ती साडी चोळी केली आणि तिला पुन्हा तिच्या
घरी तिला पोहोचवलं, हे आमचे शिवाजी महाराज. आणि एवढं मोठं स्वराज्य त्यांनी निर्माण केलं. एवढं मोठं स्वराज्य निर्माण करत असताना एक मोजके मावळे आपल्या सोबत घेऊन एवढ्या मोठ्या या मुघली सत्तेला त्यांनी स्वतः त्याच्या सगळं हे करून, कधी गनिमी कावा करायची वेळ आली असेल, कधी त्यांना दोन करायची वेळ आली असेल, परंतु शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य जे निर्माण केलं ते फक्त तुमच्या आमच्यासाठी आहे. आणि खरोखर आज मी पाहतोय शिवाजी महाराजांचा जिकडं तिकडं जल्लोष आहे, त्यांची जयंती साजरी होत आहे. परंतु केवळ त्यांची जयंती साजरी करून त्यांचे नावाचे नारे देऊन किंवा नुसत्या मोटरसायकलच्या रॅल्या काढून ही जयंती साजरी होणार नाही. जेव्हा सर्वांच्या मनामनात शिवाजी महाराज जातील, आपल्या रक्तात शिवाजी महाराज जातील, बसमध्ये बसणारी कोणती मुलगी असेल ती माझी बहीण आहे. रस्त्याने जात असताना त्या मुलीला जर अत्याचार होत असेल, तिच्यावर अन्याय होत असेल, तिची आबरू लुटली जात असेल, तर माझं रक्त जर ससवत असेल तर खऱ्या अर्थाने ती जयंती साजरी झाली. आणि आपल्या भगिनी ती कोणाची कोणती असो, आणि ही भावना आपल्यात तयार झाली पाहिजे. आज आमच्या सगळ्या घरामध्ये आपण पाहतो की आज एखादा मुलगा जर शिवाजी महाराजांसारखा वागायचा प्रयत्न करत असेल, थोडासा बाहेर जाऊन अन्याय सहन न करता जर वागत असेल, तर आपण सांगतो तुला काय घेणं आहे, तुला काय घेणं आहे. त्यांचे भांडणं झाले, तुला काय घेणं आहे. ती ती त्या बाईला ती बोलत आहे, त्या मुलीला त्रास होत आहे, तुझी बहीण आहे का, तू कशाला अंगावर घेतो. असा विचार जर जिजामातेने केला असता तर आपण सगळे निर्भय झालो असतो का. त्यांनी स्वराज्य तयार केलं. हे जे हा एवढा मोठा हे आपल्यावर होणारा अत्याचार अन्याय दूर केला शिवाजी महाराज, हे आपल्या राजेशाही थाटात जगू शकले असते. अहो शिवाजी महाराजांच्या वेळेस शहाजीराजे कुठे होते, जिजामाता. आणि आपलं भाग्य आहे की आपल्या बुलढाणा जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला आणि त्या माऊलीच्या पोटी असे रत्न जन्माला आले. हे आपल्या जिल्ह्यासाठी एक भाग्याची गोष्ट आहे. मग शिवाजी महाराजच्या बाबतीत आपण जो विचार केला तो जर जिजामातेने केला असता तर हे स्वराज्य उभं झालं नसतं. पण स्वराज्य उभं होण्यामागे जर कोण असेल तर ती राजमाता जिजाऊ साहेब आहे. त्यांनी हे स्वप्न पाहिलं, नुसतं स्वप्न पाहिलं नाही तर शिवाजी राजांना त्यांनी तयार केलं, उभं केलं की हे स्वराज्य आपल्याला मिळवायचं आहे आणि हे स्वराज्य मिळवण्याची ताकद फक्त तुझ्यामध्ये आहे. आणि मग पुढे शिवाजी राजांनी शपथ घेतली आणि हे आपले छोटे छोटे मावळे घेऊन एवढ्या मोठ्या या लाखोच्या संख्येनं एवढं घोडदौड यांच्या विरुद्ध त्यांनी हा लढा केला. सोपी गोष्ट नाहीये. आपण त्यांना देव म्हणून मोकळं होतो, देव म्हणलं की झालं. बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं मोठं काम केलं, राज्यघटना लिहिली. मरतेवेळी बाबासाहेब आंबेडकरांना एवढ्या यातना झाल्या, एवढे दुःख झालं, एवढे आजार झाले. कशामुळं तर लोकांचा विचार करू करू किंवा जगासाठी भांडू भांडू, जगासाठी लढू लढू. त्यांना जो त्रास झाला तो फक्त नानकचंद्र तुलाच माहित आहे. बाबासाहेब दुसऱ्यांसाठी लढले, शिवाजी महाराज आपल्यासाठी लढले, कुठलाच स्वार्थ नव्हता. मग शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य तयार केलं. हे स्वराज्य टिकवण्याचं काम आता आपलं आहे. म्हणा कसं तर हे जे मुलं आहेत, हे लहान मुलं आहेत, या मुलांना जो इतिहास चौथीत आपण शिकवतो, हा इतिहास नुसता अभ्यास करण्यासाठी नाही आहे. हा इतिहास आम्ही त्यांना शिकवतो, हा फक्त पास होण्यासाठी नाही आहे, तर शिवाजी महाराजांचं कार्य काय होतं, ते कसे नेतृत्व गुण होते, त्यांनी कशा प्रकारचे हे स्वराज्य निर्माण केलं, हा पूर्ण इतिहास निदान आपण वाचला गेला पाहिजे. शिवाजी महाराजांचे पुस्तकं वाचल्या गेले पाहिजे. मी माझ्या माता भगिनींना विनंती करतो की जोपर्यंत तुम्ही पुस्तकं वाचणार नाहीत ना तोपर्यंत हे पोरं पुस्तक वाचणार नाहीत. परंतु होतं काय, आजकालच्या नवीन पिढी आपण टीव्हीला जेवढा वेळ देतो, सिनेमे पाहतो, ह्या गोष्टी आपण करतो, नेमकं मुलं तेच पाहतात. आई जर सिनेमा पाहत बसत असेल, आई जर सिरियल पाहत बसत असेल तर ही माझी वर्गातली मुलगी सुद्धा तेच काम करेल. पण आईच्या हातात जर पुस्तक आलं ना तर ते पुस्तक हे मुलगा वाचेल की 100% माझी आई पुस्तक वाचते. आणि पुस्तकं वाचूनच आपण मोठं होणार आहोत आणि त्यांनाही तेच देणार आहोत. तुम्हाला खोटं सांगत नाही, माझ्या घरामध्ये आम्ही दोघे भाऊ एकत्र आहे. अजूनही माझ्या घरात टीव्ही नाहीये, हे तुम्हाला पटणार नाही. आमच्या घरात टीव्ही नाहीये. मुलं अभ्यास करतात, आम्ही त्यांच्यासाठी घरात टीव्ही नाहीये. आणि जोपर्यंत तुम्ही आपल्यावर निर्बंध करणार नाही, जोपर्यंत आपल्यावर तुम्ही ह्या गोष्टी करणार नाही तोपर्यंत काही शक्य नाही. पण त्यासाठी हे तप आहे. हे मुलगा घडवणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. आपण म्हणतो की याचा मुलगा हुशार आहे, त्याची मुलगी अशी आहे, ती नीट पास झाली,
तो इंजिनिअरिंग लागला, तो JEE झाला, तो अमुक अमुक आहे, तो सज्जन आहे. अरे बाबा, त्या मुलाला चांगलं घडवण्यामागे त्याची आई आणि त्याचा बाप हा 50% असतो. मग माझी विनंती तुमच्या माता भगिनींना तीच आहे की जोपर्यंत तुमच्या जिजामाता तयार होत नाही तोपर्यंत शिवबा जन्माला येऊ शकत नाही. शिवबा जन्माला जर यायचा असेल तर आपल्याला अगोदर जिजामाता व्हावं लागेल. जे शिवाजी महाराजांना जिजामातेनं शिवाजी महाराजांकडून करून घेतलं ते तुम्हाला करायचं असेल तर 100% तुमच्यात ते आलं पाहिजे. मला माहित आहे ह्या गोष्टी कठीण असतात, परंतु अशक्य गोष्ट या जगात कोणतीच नाहीये. तुमच्या मनात जर आलं ना की माझ्या पोटी बाबासाहेबांसारखा रत्न जन्माला आला पाहिजेत, माझ्या पोटी शिवाजी महाराज सारखा रत्न जन्माला आला पाहिजेत, तर तुम्हाला ती तपस्या, तो प्रण किंवा ते तुम्हाला पहिले स्वतःला घडवावं लागेल आणि ते 100% करू शकता. काही कठीण नाहीये. मग त्यासाठी तुम्हाला सांगतो, पुस्तकं वाचा, शिवाजी महाराजांचे पुस्तकं वाचा, शिवाजी महाराजांचा अभ्यास वाचा. इतिहास एवढा मोठा आहे आपला की आपण तो वाचून मुलांना सांगा. जसं जिजामाता शिवरायांना गोष्टी सांगत होत्या आणि त्यांना रामाच्या कृष्णाच्या गोष्टी सांगून त्यांच्या मनामध्ये अन्यायाविरुद्ध कसं लढायचं, कसं जगायचं हे ते त्यांच्या मनात त्यांनी ठासून भरलं जिजामातेनं. मग हे तुम्ही करू शकता, आपण करू शकतो. मग त्यासाठी माझी विनंती आहे, जयंती फक्त आपण आला हार घातला म्हणजे जयंती नाहीये. दरवर्षी तुम्ही गावकरी जयंती साजरी करता, मलाही तुमचं प्रेम इथं ओढत आणतं, मी येतो. आदरणीय कोणभू असतील, सर्व गावकरी असतील, तुम्ही हे करण्यामागे त्यांचा उद्देशच तो आहे की हे संस्कार आपल्या झाले पाहिजेत, हे मुलं आपले घडले पाहिजेत, ह्या मुली आपल्या घडल्या पाहिजेत आणि एक अशी पिढी तयार झाली पाहिजे जे स्वराज्य शिवाजी राजांनी निर्माण केलं, जे स्वराज्य त्यांनी निर्माण केलं ते सुराज्य करण्याची जबाबदारी आपली आहे. आणि त्यासाठी मी तुम्हाला ते सांगित होतो की शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे, पण ते लोकांच्या घरात. कारण आपण त्याला सांगतो की बाबा तिकडं तू जाऊ नको. का जाऊ नको? अरे जेवढं तुम्ही मुलींना सांगता ना की बाई तू अशी राय, बाई तू तशी राय, तू बाहेर जाताना असं करू नको, याच्याशी बोलू नको, त्याच्याशी जाऊ नको, तिला बंधन करता. तुमच्या मुलाला कधी म्हणलं का तुम्ही? आपल्या मुलीला आपण बंधन करतो. मान्य आहे मला, मुलींना बाहेर त्रास होत असेल, कुठची शाळा बंद होत आहे हो या मुलींची या कारणामुळं, की आज तिला मी पाहतो अकोल्यात राहतो की आज मुलींना किती आमच्या पोरी आहेत की ज्या चांगल्या शिकू शकतात, मोठ्या मोठ्या पदावर जाऊ शकतात, परंतु आज बाप घाबरून राहिलेला त्या पोरीला शिकवण्यासाठी. कारण की काय, शिक्षण राहीन बाजूला, पण माझ्या मुलीला संस्कार मिळतात का नाही मिळतात. आणि ही जी परिस्थिती आहे, आपण जे पाहतो आहे चित्र, हे विचित्र आहे. आज माझ्या पोरीला मी ट्युशनला जाताना ती सुरक्षित नाही आहे. याच्यामुळे आज अर्ध्या मुली आमच्या घरात बसलेल्या आहेत. काही मुली शाळा सोडून देतात 8वी पासून की बाई बाहेर जायचं नाही. हे भीतीयुक्त वातावरण का तयार होत आहे? आपल्या मुलीला आपण सांगतोय, पण कधी मुलाला तुम्ही सांगितलं का की अरे जशी तुझी बहीण आहे ना तशी ती बहीण आहे? अहो, मुलींना सांगितल्यापेक्षा तुमच्या मुलांना तुम्ही सांगा ना, प्रत्येकानं आपापल्या, की अरे जशी तुला बहीण आहे ना तशी ती कोणाच तरी बहीण आहे. अरे तिची लाज राखणं, तिचा सन्मान करणं तुझं काम आहे. हे 2 गोष्टी आपल्या मुलांना सांगा, विचित्र प्रकार घडणार नाही. आणि हेच मला सांगायचं आहे. आज लहान तोंडी मोठा घास घेतोय. मी तुमचं लेकरू आहे, तुमच्यापेक्षा लहान आहे, माझ्या बहिणी आहेत, आई आहे तिथं. खरं म्हणजे हा विषय मी जास्त घ्यायला नाही पाहिजे, पण माझ्या पोटतिडकीनं माझ्या आपलं जे माझं मन मला जे बोलते की कुठं आपण दिशा चुकते आहे, समाजात नेमकं भरकटल्या कुठं जात आहे, याला कारण काय असेल तर त्याच्यात कुठंतरी परीक्षण जर केलं, आत्मपरीक्षण केलं, तर मला वाटते आपणच आहोत. माझ्या मुलांना कसं राहावं हे मला ते सांगता आलं पाहिजे. माझ्या मुलीने कसं राहावं मला सांगता आलं पाहिजे. आणि संस्कार जर घट्ट असतील ना, कुठं काहीच होत नाही. मुलगाही काही करत नाही, मुलगी काही करत नाही. दुसरी गोष्ट, आपण स्वतः वागत असताना ते अनुकर आपल्याला तसं वागावं लागतं. मी वागत असताना की माझा मुलगा असेल, माझी मुलगी असेल, मला माझ्या वर्गात 40 मुलं आहेत, मला जपून राहावं लागतं. कारण मी जर चांगला राहिलो, मी जर थोडाही माझ्या बोलण्यात वागण्यात कुठंतरी काहीतरी आलं तर 100% पोरं मला अभ्यास करतात, मला पाहतात. मग ते बापाचंही आहे घरामध्ये की माझ्यात जर कुठंतरी प्रॉब्लेम आला असेल तर माझा मुलगा तसाच वागेल, 100% तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळे मला पहिला स्वतःला सलाखून घ्यावं लागतं. आपल्याला स्वतःला असं वागावं लागतं की आपल्याला कुठल्याही प्रकारचं कोणाला सांगायची गरज नाही पडली पाहिजे, असं वागणं आपलं असलं पाहिजे.
ते मी तुम्हाला सांगतो की तुम्ही सिरियल टीव्ही पाहण्यापेक्षा तुमच्या पोराला वेळ द्या, तुमच्या मुलीला वेळ द्या. आईनं मुलीची मैत्रीण बना, वडिलांनं मुलाचं मित्र बना आणि मित्र बनून पहा आणि मग जगण्याची मजा पहा काय आहे. शिवाजी महाराजांच्या जिजामातेने त्यांना घडवलं, त्यांच्या मागे किती तपस्या होती त्यांची. अहो आपण नाही समाजामध्ये काय करू शकत, आपल्या कुटुंबासाठी तर त्या पोरांना चांगलं वागलं पाहिजे. एवढा चांगला मुलगा तयार करा. 10-5 एकर जमिनीच्या नांदी लागल्यापेक्षा, त्याच्यामध्ये मेहनत केल्यापेक्षा एक पोरगा असा घडवा की त्यानं पुढे जाऊन मोठं होऊन 5 एकर जमीन घेतली पाहिजे. तेवढा वेळ तुम्ही मुलांना द्या. मी सांगतो ना, मी पालक सभा बोलतो, आमच्या माता भगिनींना सांगतो, पालकांना सांगतो की तुम्ही मुलांना वेळ द्या. हा कुठं वेळ द्यायचा सर, आम्हाला वेळ नाहीये, आमच्या मागे असे काम आहेत, आम्हाला तसे काम आहेत. मला माहित आहे आपलं पोट शेवटी आपण काम केल्याशिवाय, आपण काही श्रीमंत नाहीये, सगळं गरीब आहोत. आपण काम केल्याशिवाय घरात भाकर येणार नाही, मला माहित आहे. परंतु भाकरीपेक्षाही, जसं रोटी कपडा और मकान या गोष्टीपेक्षाही अजून एक कोणती काळाची गरज असेल तर ती आहे शिक्षण. आणि त्या शिक्षणाला तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे. अर्धा तास द्या, 1 तास द्या, त्याच्याजवळ बसा, त्याला बोला. बोलतो का आपण घरामध्ये? आपला संवाद संपलेला आहे. हे जे होत आहे, हे प्रकार घडत आहे, हे फक्त आणि फक्त मोबाईल मुळे आहे, या मीडियामुळे आहे. तुम्ही अभ्यास करा, मुलांच्या हातात मोबाईल आहे, मुलींच्या हातात मोबाईल आहे. ती तिच्या मोबाईल मध्ये आहे, हा याच्या मोबाईल मध्ये आहे. घरामध्ये बाप पोराला बोलत नाही, पोरगी बापाला बोलत नाही, भाऊ भावाला बोलत नाही आणि आई मुलीला बोलत नाही. जे ते ज्याचे ते विश्वात रममान आहे. हा मोबाईल कशासाठी आला, त्याचा फायदा काय आहे, त्याच्यातून आपल्याला काय घ्यायचं आहे ते राहिलं बाजूला. आणि जे नाही ते विचित्र मोबाईल आपल्या पोरींच्या हातात आपण देतो आणि देऊन ती काय करते, तिच्या मोबाईल मध्ये काय चालते, मुलाच्या मोबाईल मध्ये काय चालते, तुमच्या घरात राहूनही काही फायदा नाही. हे आपोआप प्रकार घडत आहे मोबाईल मुळे. का लक्ष देत नाही आपण पोरींच्या मोबाईलकडे? का लक्ष देत नाही आपण माझ्या पोराच्या मोबाईलकडे? आणि माझ्या मुलींना विनंती आहे, त्या छोट्या छोट्या मुलींना विनंती आहे, तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे, तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे. आपल्या माय बापाची लाज राखणं. शिवाजी महाराजांवर तुम्ही खरं प्रेम करत असेल तर मी तुम्हाला सांगतो, पहिले तुमच्या आईचा आदर करा, बापाचा आदर करा, तुमच्या मोठ्या भावाचा आदर करा. आपण समाजामध्ये राहतो, त्या समाजाचा आदर करा. आणि आपण कसं वागलं पाहिजे हे तुम्हाला शिवाजी महाराजांचं चरित्र सांगते, दुसरं कोणी सांगत नाही. मला मान्य आहे, आपण देवाला मानतो, आपण देवाची पूजा करतो, परंतु यांना आपण नुसतं देव करून जमणार नाही. शिवाजी महाराजांना देव म्हणलं झालं, कारण देव म्हणलं की सगळ्या गोष्टी आपोआप होतात. शिवाजी महाराज काय देव होते बाबा? ते बाबासाहेब आंबेडकर देव होते बाबा? ते त्यांना देव केलं म्हणजे आपण त्यांना त्यांचं कर्तृत्व कमी करतोय. शिवाजी महाराज देव म्हटलं की त्यांच्यासाठी कोणती गोष्ट अशक्य नाहीये, असं हात केला की झालं बघ, त्यांच्या मागे देवाचा आशीर्वाद होता असं म्हणतो आपण. ते माणूस होते, शिवाजी महाराज हे माणूस होते, इतिहासात त्यांचं नोंद आहे. बाबासाहेब आंबेडकर एक माणूसच होते. मग त्यांना देव म्हणलं सगळ्या गोष्टी सोप्या होतात. त्यांना तो द्या, मनानं स्वीकारा, परंतु तेही माणसं होते. मी तुम्हाला तेच सांगतो की आज शिवाजी महाराजांचे जे हाल शिवाजी महाराजांनी हे केल्यासाठी मला बोललो तर रात्री कमी पडेल, परंतु तुम्ही जास्त बोलणार नाही, कारण की आता आपण जयंती कोण आलेला आहे, अजून आरती घ्यायची आहे, ते दादाही बोलणार आहेत. परंतु मला पोटतिडकीनं आज बोला वाटलं म्हणून बोलतो, मला काहीतरी सांगा वाटलं म्हणून सांगतो. मग आज आपल्याला शिवाजी महाराजांबद्दल खरंच आदर असेल तर आपण सगळ्यांनी, माझी विनंती आहे की त्यांचे गुण आपल्या अंगात येऊ द्या. ते स्त्रीचा आदर करत होते. मला माझी पत्नी सोडून प्रत्येक स्त्री ही माझी आई बहीण दिसली पाहिजे, तर माझ्या अंगात शिवाजी महाराज आले. त्याच्यामुळं माझी अशी विनंती आहे की सगळ्यांनी छत्रपतींचे गुण आपल्या अंगात आणा, आपल्या मुलांच्या अंगात येऊ द्या. यानंतर मी दौतर सरांना विनंती करतो, त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. त्यानंतर आपण काही